सावंतवाडीमधल्या मदरशामध्ये अनाथ मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मंत्री नितेश राणे यांच्याकडून मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। राणेंकडून आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर मदरशामध्ये लहान मुलांना बेदम अशी मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। याची आता पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेतली। यावर कारवाईची सूचना त्यांनी दिल्या। मदरशामध्ये लहान मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या प्रकरणाची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या। सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडीमध्ये मदरशात लहान मुलांना अमानुष अशी मारहाण करण्यात आली। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून। सुरेश, मदरशामध्ये लहान मुलांना अशी अमानुष मारहाण झाली, हा व्हिडिओ नेमका कुठल्या मदरशामधला आहे, कधीचा आहे आणि या प्रकरणी आता काही कारवाई झाली आहे का? निश्चितच कल्याणी, बघितलं तर सावंतवाडी येथील एका मदरशामध्ये हा जो प्रकार आहे तो घडलेला आहे। या मदरशामध्ये काही अनाथ मुलंही शिकण्यासाठी असतात आणि अशाच वेळी बघितलं तर हा जो व्हिडिओ आहे तो मारहाणीचा व्हिडिओ, दोन मुलांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो मौलवीच्या बाहेर पडलेला पाहायला मिळतोय। एकंदर पाहिलं तर यापूर्वीही सावंतवाडी तालुक्यातच अशी एक घटना घडली होती आणि त्यानंतर ही दुसरी घटना आहे। मात्र या प्रकरणी बघितलं तर पोलीस कारवाई करणार आहेत आणि विशेष म्हणजे राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। माझ्या जिल्ह्यात अशी ज्या घटना आहेत त्या खपून घेतल्या जाणार नाही असे सज्जड इशाराही नितेश राणे यांनी दिलाय। त्यामुळे हा एकंदरीत प्रकरणावर आता पोलीस काय नेमकी भूमिका बजावतात हे पाहावं लागेल। नक्की सुरेश, आता कारवाई कधी होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।